पण हा गंधर्व मगाशच्या त्या पहिल्या संगीत आराधनातल्या नाटकासारखा कुण्या काळचा कुण्या देशचा असा गंधर्व नव्हे. हा म्हणजे भारतीय संगीतसृष्टीचा कंठमणी, भारतीय बोलपटांचे पहिले वहिले सुपरस्टार, स्वर्गीय स्वरांचे देणे लाभलेले साक्षात कुंदनलाल सैगल. के.एल. सैगल यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांचं वादळी आयुष्य साकारणारं नाटक प्रदीप ओक यांनी लिहिलं आणि ते काझीसाहेबांनी दिग्दर्शित केलं. आणि पुन्हा एकदा त्यासाठी पदं अतिशय सुंदर लिहिली सदानंद डबीर यांनी. हा सगळाच प्रयोग जो होता हा मुळात हिंदी रंगभूमीवर आधी झाला होता आणि आज त्यांच्या स्मृतीला, पवित्र स्मृतीला सादर अभिवादन करावं असं वाटतं, कारण त्यावेळेस हिंदी रंगभूमीवर सैगल यांची भूमिका साकारली होती अभिनेते टॉम अल्टर यांनी. आणि मराठी रंगभूमीवरती हेच आव्हान ज्यांनी झेललं ते म्हणजे ज्ञानेश पेंढारकर. संगीतप्रेमींसाठी हे नाटक म्हणजे आनंदाची पर्वणी होती, कारण सैगल यांची गाणी तो काळ पुन्हा अनुभवायचा होता. पण तितकंच मला वाटतं आशाताईंसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून हे एक आव्हान होतं, कारण कुंदनलाल सैगल यांची गायकी, तो सांगीतिक काळ सांभाळत असताना सैगल साहेबांच्या मूळ गाण्यांबरोबरच नव्याने गाण्यांची निर्मिती करायची होती. त्यामध्ये त्यातलं नवे पण दिसू देता कामा नव्हे, कारण ती सैगल साहेबांच्या आयुष्याचीच गाणी वाचली पाहिजेत, पण तरीही ती नवीन आहेत, असा सगळ्यात समतोल साधायचा होता. आणि पुन्हा त्यांनी आवर्जून या नाटकामध्ये विविध प्रकारची गीतरचना हाताळली. इथे तुम्हाला भजन, बंदिश ते कव्वालीपर्यंत विविध प्रकार नाट्यसंगीतातून निर्माण झालेले दिसतील. खरं तर ही एक महान शोकांतिका आहे असं आपण म्हणूया. लहानपणापासून सुरांच्या नशेने झपाटलेल्या एका महान गायकाची पुढे सुरेच्या नशेने झालेली शोकांतिका. पण आपल्या उत्कट अभिनयातून ज्ञानेश पेंढारकर यांनी ती साकारली तेव्हा त्या महानाट्याची नांदी सदानंद डबीर यांच्या शब्दामध्ये जी गायली गेली ती आपण ऐकणार आहोत. पण त्यातल्या काही ओळींचा इथे मला उच्चार करावासा वाटतो. इथे स्वर्गलोकी गंधर्वाला शाप मिळाला. नाटकाचं शीर्षकच आहे शापित गंधर्व. इथे स्वर्गलोकी गंधर्वाला शाप मिळाला, जा तू भूलोकी, अमृतमय तो मेघ स्वरांचा आत्मशोध घेई. अमृतमय तो मेघ स्वरांचा आत्मशोध घेई. भूलोकीची उदास वणवण त्याला चुकली नाही. भूलोकीची उदास वणवण त्याला चुकली नाही. तेव्हा गंधर्वाची गाथा परिसा सावचित्त आता. रसिक हो, सावचित्त आता. नाट्य नृत्य संगीत कलानिधी नाट्यवेद सेवा. नाट्य नृत्य संगीत कलानिधी नाट्यवेद सेवा. हे शिवशंकर तुम्ही नटेश्वर, हे शिवशंकर तुम्ही नटेश्वर, प्रसन्न व्हा आता. नाट्य नृत्य संगीत कलानिधी नाट्यवेद सेवा. नाट्य नृत्य संगीत कलानिधी नाट्यवेद सेवा. घडला असेल काही तिथे स्वर्गलोकी. प्रमाद घडला असेल काही तिथे स्वर्गलोकी. गंधर्वाला शाप मिळाला, जा तू भूलोकी. गंधर्वाला शाप मिळाला, जा तू भूलोकी. अमृतमय तो मेघ स्वरांचा आत्मशोध घेई. अमृतमय तो मेघ स्वरांचा आत्मशोध घेई.
भूलोकीची उदास वणवण याला चुकली नाही भूलोकीची उदास वणवण त्याला चुकली नाही गंधर्वाची गाथा परिसा सावचित्त आला गंधर्वाची गाथा परिसा सावचित्त आला हे शिवशंकर तुम्ही नटेश्वर प्रसन्न व्हाता हे शिवशंकर तुम्ही नटेश्वर प्रसन्न व्हाता नाट्य नृत्य संगीत कला निधी नाट्य वेद सेवा नाट्य नृत्य संगीत कला निधी नाट्य वेद सेवा हे शिवशंकर तुम्ही नटेश्वर हे शिवशंकर तुम्ही नटेश्वर प्रसन्न व्हा आता नाट्य नृत्य संगीत कला निधी नाट्य वेद सेवा नाट्य नृत्य संगीत कला निधी नाट्य वेद सेवा नाट्य वेद सेवा नाट्य वेद सेवा पुन्हा एकदा नांदीचं एक नवं रूप एक नवा अवतार. ही कथा सुरू होते ती छोट्या कुंदनपासून. छोट्या कुंदनला लहानपणापासून गाण्याचं वेड आहे. आईचाही आवाज सुरेल. पण वडिलांचं मत म्हणजे गाणं हा दरिद्री छंद. आईला मात्र मुलाची सुरांची भूक कळतीये म्हणून ती त्याला आवर्जून दर्ग्यावर घेऊन जायची. कारण तिथे मुक्त कंठाने अल्लाला साथ घातली जायची आणि त्या आर्त प्रार्थनेत छोट्या कुंदनला स्वरांचं तेजस्वी दर्शन घडायचं. कुंदन तरी काय, सुरांचा वेडा पीरच होता तो. त्यामुळे कव्वाली आणि सुफी गीतांच्या या श्रवणाने तो वेडावला नसता तरच नवल. नाट्य संगीतामध्ये या कथायोजनाच अशी आहे की आपोआपच त्याच्या भावविश्वातलं त्या वातावरणातलं गीत खरं तर आलंच पाहिजे. पण आत्तापर्यंतच्या आपल्या नाट्यसंगीताच्या परंपरेत अशा पद्धतीने कव्वालीचा प्रयोग याआधी झालेला नव्हता आणि त्यामुळे हा अभिनव प्रयोग आशाताईंनी केला असं म्हणता येईल. आणि तो संगीतातून करत असताना शब्दातून त्याला तशीच साथ मिळणं सुद्धा गरजेचं होतं जी सदानंद डबीरी यांनी दिली. त्यांना फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं, प्रदीप ओकांनी त्यांना सांगितलं होतं की मला अल्ला अल्ला हे शब्द त्यांची पुनरावृत्ती अपेक्षित आहे आणि कव्वालीचा बाज अपेक्षित आहे. आता काय करायचं ते दोघांनी मिळून करा आणि तोच अनुभव आपण आता सगळे मिळून घेऊया. आणि अर्थातच कव्वाली आहे तेव्हा टाळ्यांची साथ तुम्हा सगळ्यांकडून अपेक्षित आहे. प्रकाश अल्ला निळ्या नभाचा प्रकाश अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला 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 निळ्या नभाचा प्रकाश अल्ला निळ्या नभाचा प्रकाश अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला 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 जरी नमाजी पडती अल्ला
माझी पडती अल्ला, तरी मिळाला कुणास अल्ला. फुलातला तो सुवास अल्ला, अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला. अल्ला 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 जप कर तू ही या नावाचा, जप कर तू ही या नावाचा, या नावाचा जप कर, जप कर, जप कर तू ही या नावाचा, जप कर, जप कर, जप कर, जप कर, जप कर तू ही या नावाचा. मिळेल कुठल्या क्षणास अल्ला, फुलातला तो सुवास अल्ला. अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला. अल्ला 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 असे तोच तो अंतिम शक्ती, 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 असे तोच तो अंतिम शक्ती. भवतापाचा विनाश अल्ला, फुलातला तो सुवास अल्ला. अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला. अल्ला 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 निळ्या नभाचा प्रकाश अल्ला, निळ्या नभाचा प्रकाश अल्ला. अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला. अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला. अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला. अल्ला 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 तो सुवास अल्ला. अल्ला 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 फुलातला तो सुवास अल्ला. अल्ला 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 अल्ला. वा, खरंच इतक्या दमदार पद्धतीने ही कव्वाली या ठिकाणी या सगळ्यांनी मिळून आपल्यासमोर साकार केली आहे. आणि या गीताचे संगीत दिग्दर्शक आहेत आशाताई खाडीलकर. आपण सगळ्यांना हे गाणं ऐकताना कदाचित कट्यारमधल्या अत्यंत गाजलेल्या सुफी स्टाईल कव्वालीची आठवण झाली असेल. दोन्ही गोष्टी खूप छानच आहेत आणि मला वाटतं दोन चांगल्या गोष्टींमध्ये तुलना करू नये शहाण्यानी. पण मला फक्त एवढंच नमूद करावं असं वाटतं की जेव्हा कट्यारमध्ये ते गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा असं वाटलं की अरे हा प्रयोग मराठीत पहिल्यांदाच होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कळलं की आशाताईंनी ते आधीच करून ठेवलंय. या गाण्याच्या संदर्भातली एक आठवण आहे, कदाचित मी ती सांगितलेली आशाताईंना आवडणार नाही पण माझ्या कानी आली आहे आणि मला सांगण्याचा मोह आवरत नाही आहे. एवढ्याचसाठी म्हणजे आशाताईंचा मोठेपणा तर त्यामध्ये आहेच पण मला त्याचबरोबर हेही जाणवतं की संगीताला, संगीतकाराला, कलाकाराला कुठल्याही भाषेचं, धर्माचं कसलंही बंधन नसतं. त्याला असलं तर फक्त सुरांचं बंधन असतं, इतर कुठल्याही बंधनाच्या तो पलीकडचा असतो. त्यामुळे एक असे गायक की जे स्वतः कव्वाली परंपरेतले आहेत त्यांना खास या गाण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. आणि जेव्हा त्यांनी आल्यानंतर आशाताईंना संगीत दिग्दर्शकाच्या खुर्चीवर पाहिलं तेव्हा बहुतेक त्यांना पहिला धक्का बसला असावा. आणि आता या काय मला सांगणार आणि या काय चाल बांधणार असा कदाचित त्यांच्या मनात काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं असावं जे त्यांनी बोलून नाही दाखवलं. पण सगळ्याच कलाकारांना ते त्यांच्या देहबोलीतून जाणवत होतं की यांचा सूर काहीतरी वेगळाच आहे, आपल्याशी जमेल की नाही, पटेल की नाही, काही कळत नाही आहे. आणि अशा वेळेस पुन्हा एकदा संगीत दिग्दर्शक हा किती उत्तम नेता असावा लागतो, त्याच्यामध्ये नेतृत्व गुण कसे असायला लागतात आणि अशा सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या. तर आशाताईंनी हीच कव्वाली त्या गायकासमोर अशा पद्धतीने सादर केली की हे आपल्याला गाताच येणार नाही याची खात्री पटून तो म्हणाला की आज जरा तब्येत बरी नाही आहे, मी उद्या येईन बहुधा तालमीला. आणि त्यानंतर परत त्यांचं दर्शन झालं नाही. पण आशाताईंचं ते एक
रणरागिणीचं रूप ज्या कलाकारांनी पाहिलं त्यांच्या डोळ्यासमोर ते अजूनही आहे. आणि त्यानंतर शांत होऊन त्यांनी संगीताची ही चाल या कव्वालीसाठी बांधली. या नाटकाचा जरी प्रयोग संख्या कमी असली तरी हा सगळा प्रवास सगळ्यांनी खूप एकजुटीने केलेला आहे. त्यामध्ये खूप टीमवर्क आहे, ट्युनिंग आहे आणि हे काहीतरी आपल्या हातून छान घडतं आहे आणि ते आपण मनापासून करायलाच पाहिजे. हा सगळ्यांचाच या नाटकाशी निगडीत खरं तर सगळ्याच व्यक्तींचा इथे उल्लेखही आपल्याला करता येत नाही आहे वेळेअभावी. पण यात सहभागी जो जो कलाकार होता, मग ते बॅकस्टेज सांभाळणाऱ्या कलाकारापासून ते दिग्दर्शकापर्यंत प्रत्येकाने जीव ओतून एक प्रयोग का असेना पण तो सर्वांग सुंदरच झाला पाहिजे. पडदा जेव्हा पडेल तेव्हा पूर्ण समाधान आणि रसिकांची टाळी घेऊनच घरी जायचंय या ध्यासाने झालेला होता. आणि त्यामुळेच या सगळ्या प्रक्रियेत प्रत्येकजण सहभागी होता. कोण दिग्दर्शक आहे, कोण कलाकार आहे, कोणाची भूमिका छोटी आहे, कोण मुख्य भूमिका करतोय, हा काही प्रश्न नव्हता. हे आपलं कार्य आहे आणि ते सगळ्यांनी मिळून पुढे न्यायचं आहे. असाच प्रसंग मला ज्ञानेशजींकडून कळला की या नाटकामध्ये नायक मोठा होतोय. आत्तापर्यंत छोट्या कुंदनची असलेली ही गोष्ट आता तरुण KL सैगल जे आपल्या परिचयाचे आहेत ते आता आपल्यासमोर तरुण दमदार आवाज तयार झालेले असे येणार आहेत. यासाठी आशाताईंनी एक खूप छान तराणा द्रुतलयीमध्ये योजला होता. म्हणजे आपल्याला हिंदी चित्रपटात सवय आहे, साधारण सायकलचं चाक जोरजोराने फिरायला लागलं की हिरो मोठा होतो. तर तशा पद्धतीने संगीतातून तराण्यातून काय पुढे गेलेला आहे जलद गतीने आणि नायक मोठा झालेला आहे आणि त्याची प्रोजमध्ये एंट्री, त्याचा गद्य संवादासकट प्रवेश होता. ज्ञानेशजींना असं वाटलं आणि जे मला वाटतं अगदी रसिकपणाचं लक्षण आहे की इतका मोठा गायक रसिकांसमोर नाटकात पहिल्यांदा येतोय, तो संवाद म्हणत येणारच नाही, तो गातच आला पाहिजे असं त्यांनी सहज आशाताईंना सुचवलं. आशाताईंनी त्याच्यावरती लगेच प्रतिक्रिया दिली नाही, फक्त मान डोलावली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फोन आला आणि आशाताईंनी त्यांना एक बंदिश गाऊन दाखवली आणि ते म्हणाले, अहो हे फारच सुंदर गाणं आहे. म्हणजे एंट्रीला KL सैगल यांच्या एंट्रीला अगदी साजेसं असं गाणं आहे. कुणाचे शब्द आहेत? उत्तर आशाताईंचं होतं, माझेच आहेत. आणि या नाटकासाठी एक सुरेख अशी बंदिश आणि सैगल यांचा आवाज या नाटकातला ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोतच. ऐकूया. ऋतु बरखा सजन नहीं आए, 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 ऋतु बरखा, ऋतु बरखा सजन नहीं आए, कासे कहूँ बिरहा सताए, कासे कहूँ बिरहा सताए, ऋतु बरखा सजन नहीं आए, ऋतु बरखा, रैन अंधेरी, रैन अंधेरी बादल छाए, रैन अंधेरी बादल छाए, रैन अंधेरी बादल छाए, उन बिन मोहे नींद न आए, उन बिन मोहे नींद न आए, कासे कहूँ बिरहा सताए, कासे कहूँ बिरहा सताए, ऋतु
सजन नहीं आए ऋतु बरखा रैन अंधेरी रैन अंधेरी रैन अंधेरी रैन अंधेरी बादल छाए बादल छाए बादल छाए रैन अंधेरी रैन अंधेरी बादल 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 रैन अंधेरी रैन रैन अंधेरी बादल छाए बादल ये बादल छाए बादल छाए रैन अंधेरी बादल छाए रैन अंधेरी बादल छाए रैन अंधेरी रैन अंधेरी बादल छाए उन बिन मोगे नींद नाए उन बिन मोगे नींद नाए कासे कहूँ विरहा सताए कासे कहूँ विरहा सताए ऋतु बरखा सजन नहीं आए ऋतु बरखा ऋतु बरखा ऋतु बरखा सजन नहीं आए। मी जरा मध्ये बोलते. 2000 साली माझ्या आयुष्यात अशी घटना घडली की ज्ञानेशदादामुळे संगीत नाटक करायची पहिली मला संधी मिळाली ती फक्त त्याच्यामुळे. जेव्हा त्यांनी बाबांना फोन केला, मी तेव्हा आय थिंक 2nd इयर का 3rd इयर BA करत होते आणि कविराज जयदेव हे नाटक, काका पण इथे आज आहेत, तर त्यांनी लिहिलेलं नाटक आणि त्यांनी बाबांना फोन केला की वेदश्री करेल का. सगळा वेस्टर्न रेल्वेचा ग्रुप, मीच एकटी बाहेरची होते, बाकीचा वेस्टर्न रेल्वेचा सगळा स्टाफ होता. आणि बाबांनी मला सांगितलं की असं असं आहे आणि ज्ञानेशचा फोन आला होता आणि तू ते नाटक ऐक बघ. तर आधी कधी शाळेत खूप केलेलं आहे, आज माझ्या खूप बाई पण आल्यात शाळेतल्या इथे, शाळेत खूप केलं होतं, पण संगीत नाटक बघून माहिती होतं की हे काय असं गमतीचं काम नाही आहे. तर त्यामुळे बाबांनी मला सांगितल्यावर म्हटलं छे छे संगीत नाटक मी नाही, नुसतं नाटक किंवा नुसतं गाणं ठीक आहे, संगीत नाटक नको. तर बाबा त्याला म्हणाले तू ऐक तर, जा वाच तर, तू स्क्रिप्ट वाच आणि ठरव. त्याप्रमाणे मी गेले चर्चगेटला आणि स्क्रिप्ट वाचलं आणि अतिशय सुंदर असं स्क्रिप्ट लिहिलेलं, गाणी सुंदर, आणि ते मला करायची
पहिली संधी ज्ञानेशदादामुळे मिळाली. अण्णांबरोबर मला खूप काम करायला मिळालं त्या निमित्ताने. तर थँक्यू सो मच. त्याच्यानंतर मग मी 2, 3, 4 कट्यारपर्यंत मग नाटकं केली. सो फर्स्ट क्रेडिट गोज टू हिम. थँक्यू. ज्ञानेशदादांचा हा प्रोत्साहन देण्याचा स्वभाव, मला वाटतं त्याचा अनुभव आम्ही सगळेच घेत असतो. या कार्यक्रमादरम्यानही त्यांनी आपणहून मला इतक्या आठवणी सांगितल्या आणि हा सगळा कार्यक्रम रंगतदार होण्यासाठी पुन्हा एकदा तेच टीमवर्क मला वाटतं आमच्या सगळ्यांमध्ये होतं आणि त्याचे लीडर जर कोणी असतील तर ज्ञानेशदादा. मुळात सुरांवर प्रेम करणारं मन सैगल यांना लाभलं होतं आणि त्यामुळे त्यांचा जीवन प्रवास हा विलक्षण आहे. त्यातले अनेक प्रसंग असे होते की सैगल बॉलिवूडमध्ये बोलपटामध्ये आल्यानंतर, गायक झाल्यानंतरचा प्रवास रसिकांना परिचयाचा होता, पण त्या आधीचे टप्पे परिचयाचे नव्हते आणि जे या नाटकाच्या रूपाने, या सांगीतिकीच्या रूपाने आपण म्हणूया समोर येत गेले. जसं सैगल यांचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स जर कुठे झाला असेल तर ते चहाच्या टपरीवर उभे होते आणि त्यांना कळलं की शेजारी असलेल्या गृहस्थाकडे रेल्वेचं तिकीट काढण्या इतके सुद्धा पैसे नाही आहेत. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा जाहीररित्या गाणं गाऊन त्या माणसाच्या तिकिटाचे पैसे उभे केले. आपल्याला उत्तम गाणं शिकायचं आहे म्हणून जिथे जिथे जाता येईल, म्हणजे अक्षरशः सुरांची माधुकरी त्यांनी केली आणि म्हणून उत्तम ठुमरी शिकण्यासाठी ते नायकिणीकडे सुद्धा गेले. आणि हा जो प्रसंग आहे हा या नाटकामध्ये जेव्हा सादर केला जायचा तेव्हा ती नायकिणीची भूमिका करायच्या सुखुद्द फैयाजताई. असे अनेक सुंदर, म्हणजे खरंच असं वाटतं की ही नाटकं आपल्याला पाहायला मिळाली असती तर पुन्हा एकदा जर अशा पद्धतीने ही नाटकं सादर केली गेली तर तो आपल्यासाठी किती आनंदाचा आणि भाग्याचा काळ असेल. सैगल यांच्या गायकीची अनेक वैशिष्ट्ये या नाटकातून निश्चितपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यासाठी जो आवाज हवा होता तो ज्ञानेशजींच्या रूपाने या नाटकाला लाभला. कारण त्यांचं गाणं हे खरंच भारतीय मनासाठी एक वेगळं स्थान मिळवलेलं गाणं आहे. त्या गाण्याविषयी कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय सैगल यांच्या गाण्याविषयी, भरमार्गावर कधी ऐकता तव मंजुळ गाणं, भरमार्गावर कधी ऐकता तव मंजुळ गाणं, अडखळूनी जागी थांबतो क्षणभर बेभान, शब्दा शब्दांच्या घटातून ओसंडे भाव, शब्दा शब्दांच्या घटांतून ओसंडे भाव, पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव, पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव. आणि काय होतं सैगलचं गाणं ऐकल्यानंतर, मला वाटतं सैगल साहेबांनी बऱ्याच प्रकारची प्रकृतीची गाणी गायली, पण तरीसुद्धा त्यांच्या सगळ्या गाण्याचा जर आत्मा शोधला तर कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय, हृदयातली रणे जाहली क्षणामध्ये शांत, हृदयातली रणे जाहली क्षणामध्ये शांत, आणि विस्मृतीच्या नाहली चांदण्यात रात, आणि विस्मृतीच्या नाहली चांदण्यात रात, अशीच संगीते आळवी तुझी कलावंता, अशीच संगीते आळवी तुझी कलावंता, घडीभर जागवरे आमुची अशीच मानवता, घडीभर जागवरे आमुची अशीच मानवता. असं ज्यांच्या गायकीविषयी कुसुमाग्रजांना लिहावंसं वाटलं ते सैगल साहेबांचं गाणं आणि त्यांचा भयंकर मोठा असा जीवनपट नाटकाच्या माध्यमातून उघडणं हाच एक मोठं शिवधनुष्य होतं आणि ते या सगळ्यांनी पेललं. मला वाटतं या सगळ्यांसाठी आपण एकदा टाळ्यांचा गजर करूया. आणि सैगल साहेबांची खासियत म्हणजे त्यांनी गायलेली भजनं, त्या भजनाची एक झलक या नाटकातली. हे गाणं सैगल साहेबांनी गायलेलं नाही, हे या नाटकासाठी डबीर साहेबांनी लिहिलेलं आणि आशाताईंनी संगीतबद्ध केलेलं असं आहे, पण तरीसुद्धा सैगल साहेबांच्या भजनांची आठवण करून देईल असंही आहे. गोपाळा घनश्याम मुरारी, गोपाळा घनश्याम मुरारी, गोपाळा घनश्याम मुरारी, गोपाळा घनश्याम मुरारी.
घनश्याम मुरारी गोपाळा घनश्याम मुरारी सप्तसुरांचा एक पुजारी सप्तसुरांचा एक पुजारी गातो तुझी दारी गातो तुझी दारी गातो तुझी दारी गातो तुझी दारी गोपाळा घनश्याम मुरारी गोपाळा घनश्याम मुरारी अधरी तुझिया मंजुळ पावा 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 सूर ऐकता मिळे विसावा सूर ऐकता मिळे विसावा सूर ऐकता मिळे विसावा तुझिया अधरी तुझिया मंजुळ पावा सूर ऐकता मिळे विसावा सूर ऐकता मिळे विसावा पुन्हा पुन्हा मद ऐकवणारे पुन्हा पुन्हा मद ऐकवणारे मधुर तुझी बासुरी मधुर तुझी बासुरी मधुर तुझी बासुरी गोपाळा घनश्याम मुरारी 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 गोपाळा गोपाळा घनश्याम मुरारी घनश्याम मुरारी घनश्याम मुरारी गोपाळा घनश्याम मुरारी घनश्याम मुरारी घनश्याम मुरारी गोपाळा घनश्याम मुरारी घनश्याम मुरारी घनश्याम मुरारी गोपाळा घनश्याम मुरारी गोपाळा घनश्याम मुरारी घनश्याम मुरारी घन
घनश्याम मुरारी. या अत्यंत सुश्राव्य अशा अनुभवानंतर सैगल साहेबांच्या नाटकाकडून पुढे येऊया शापेत गंधर्वकडून आणि शेवटच्या नाटकाला सामोरे जाऊया. या नाटकाचं शीर्षक आहे एक अलौकिक प्रेम कहाणी. आणि खऱ्या अर्थाने अलौकिक आणि वेगळी अशी या नाटकाची गोष्ट. याचा विषय ताजमहालची निर्मिती. आता ताजमहाल हा विषयच इतका रम्य, इतका सुंदर आहे आणि कवींना पुन्हा पुन्हा आवाहन देणारा आहे. शकील बदायुनी यांनी म्हटलेले शब्द आपल्याला सगळ्यांना पाठ आहेत. एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है. इसके साए में प्यार के चर्चे होंगे, इसके साए में प्यार के चर्चे होंगे, जो कभी खत्म न हो ऐसी कहानी दी है. हे बदायुनी साहेबांनी अशा पद्धतीने ताजमहालाकडे पाहिलं. पण गंमत बघा, त्याच ताजमहालकडे साहिर लुधियानवी ज्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा ते म्हणतात, मेरे महबूब कहीं और मिलाकर मुझसे. मला या ताजमहालाच्या भोवती बोलवू नकोस, ते मिलनस्थळ ठरवू नकोस का. मेरे महबूब उन्हें भी तो मोहब्बत होगी जिनकी सन्नाई ने बख्शी है इसे शक्ल जमील. ज्यांनी छिन्नी हातोड्यांनी हा ताजमहाल घडवला त्यांनी पण प्रेम केलं असेलच की. एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल, हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मजाक. एकाच गोष्टीकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. आणि खरंच असं आपल्याकडूनही नकळत होतं का हो. सर्वे गुणाः कांचनमाश्रयंती, नाही का. म्हणजे ताजमहाल म्हटला की तो कुणाचा, तो शहाजहानचा, तो मुमताजचा असा आम्ही म्हणतो. पण तो ज्याने घडवल्या त्या आर्किटेक्टचं नाव सुद्धा मला माहिती नाही. कोण होता तो शिल्पकार, त्याला ही कृती कशी सुचली असेल. शहाजहानच्या समोर कारण होतं, मुमताज गेली, तिचा चिरवियोग आणि त्याची एक स्मृती जागवायची आणि तो फक्त फंड प्रोव्हाइड करणार होता, तो फक्त प्रायोजक होता, आजकालच्या भाषेत स्पॉन्सरर होता. पण ज्याला ती कृती, त्याला जी आकृती ताजमहालची ज्याच्या हाताने, ज्याच्या कुंचल्याने साकारली असेल आणि प्रत्यक्ष घडवली असेल, तो कलाकार कोण होता आणि त्याला हे कसं बरं स्फुरलं असेल. या प्रश्नाभोवती फिरणारं हे नाटक शहाजहानसारखी ऐतिहासिक व्यक्तिरेखा असलेलं पण इतिहास नसलेलं एक कल्पित मिथक, ज्याला आपण म्हणूया, एक मिथ्य कथा, पण तरीसुद्धा खऱ्यासारखी भासणारी आणि जरी खरी नसली तरीसुद्धा आयुष्याच्या सत्यावरती खूप प्रकाश टाकणारी अशी ओक काकांनी लिहिली. त्यांच्यासाठी मला वाटतं आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आपल्याला तो कलाकार, महान कलाकार, ज्याने जगाला इतकं सुंदर देणं दिलं, इतकं सुंदर लेणं दिलं, तो माहिती नाही. या नाटकापुरतं त्याचं नाव आहे अमर अली. आणि या ताजमहालाच्या रचनेला, त्याच्यासाठी, त्याला ती आकृती स्फुरण्यासाठी जिचं सौंदर्य कारणीभूत झालं असेल, म्हणजे आपण असंच म्हणतो की मुमताज बेगमचं सौंदर्य पाहून शहाजहाननी ते सौंदर्य पुन्हा एकदा संगमरवरात आणण्याचा प्रयत्न केला. पण ज्या कलाकारांनी ते आणलं असेल त्याची प्रेरणा जर कोणी ठरली असेल तर ती रूपगर्विता, ती सौंदर्यवती रुही ही या नाटकाची नायिका आहे. आणि या नाटकाविषयी अधिक जाणून घेण्याआधी ह्या प्रेमाच्या कहाणीची नांदी अर्थातच आपण ऐकणार आहोत. वंदन करुनी नटेश्वराला, कथा गाऊया शुभ समयाला. वंदन करुनी नटेश्वराला, कथा गाऊया शुभ समयाला. वंदन करुनी नटेश्वराला, कथा गाऊया शुभ समयाला. आ, 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 वंदन करुनी नटेश्वराला, कथा
गाऊया शुभ समयाला वंदन करुनी नटेश्वराला कथा गाऊया शुभ समयाला प्रेम राधा प्रेम स्वर त्या बासुरीचा प्रेम स्वर त्या बासुरीचा प्रेम स्वर त्या बासुरीचा प्रेम मीरा प्रेम राधा निसा धनी पध मप गम पधनी प्रेम मीरा प्रेम राधा धनी समधनी गमद गम पम गरे सा सम पधनी गम पधनी प्रेम मीरा प्रेम राधा प्रेम स्वर त्या बासुरीचा प्रेम स्वर त्या बासुरीचा प्रेम स्वर त्या बासुरीचा निसा नि रे रे ग म ग रे सा सा प म ग रे सा नि ग रे सा नि ध प सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा धनी सा प्रेम मीरा प्रेम राधा प्रेम स्वर त्या बासुरीचा प्रेम स्वर त्या बासुरीचा प्रेम स्वर त्या बासुरीचा प्रेम लैला प्रेम मजनू प्रेम कान्हा गोकुळीचा प्रेम कान्हा गोकुळीचा प्रेम कान्हा गोकुळीचा शिल्प यमुनेच्या तटावर काल होते आज आहे काल होते आज आहे काल होते आज आहे तक्तवा सरताज नाही तक्तवा सरताज नाही तक्तवा सरताज नाही प्रेम तर मुमताज आहे प्रेम तर मुमताज आहे प्रेम तर मुमताज आहे हृदया मधल्या निरांजनाला अभिवादन या प्रेमाला अभिवादन या प्रेमाला वंदन करुनी नटेश्वराला कथा गाऊया शुभ समयाला वंदन करुनी नटेश्वराला कथा गाऊया शुभ समयाला वंदन करुनी नटेश्वराला कथा गाऊया शुभ समयाला कथा गाऊया शुभ समयाला कथा गाऊया शुभ समयाला वा पुन्हा एकदा नांदीमध्ये आणि अतिशय समयोचित कथेला साजेसा असा कव्वालीचा इतका सुंदर वापर. पुन्हा एकदा आशाताईंसाठी मला वाटतं टाळ्यांचा गजर करूया. ही कहाणी खरंच विलक्षण आहे, कारण इथे प्रेमाचं त्रिकूट आहे पण खलनायक कोणी नाही. शिल्पकार आमिर अली आहे, नायिका रुही आहे आणि या रुहीवर मनापासून एकतर्फी प्रेम करणारा एक कवीही आहे. या कार्यक्रमामध्ये या नाटकातले जे मूळ गायक आणि ज्यांनी ही कवीची भूमिका साकारली ते स्वतः संजीव अभ्यंकर सहभागी झालेले आहेत. संजीव मेहेंदळे सहभागी झालेले आहेत, माफ करा. आणि रुहीची भूमिका साकारली होती प्रियांका बर्वे यांनी. आणि प्रियांका बर्वे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे अतिशय गाजतंय मुघले आझम नावाचं महानाटक, त्यामध्ये अनारकलीची भूमिका आज ती साकारते. म्हणजे रुहीसाठी तिची निवड किती योग्य होती हे यावरून लक्षात यायला हरकत नाही. आज हीच तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतंच पाऊल ठेवलेली, स्वप्न पाहणारी, चांदण्यात विहार करताना चंद्र ताऱ्यांशी गप्पा मारणारी अशी रूपगर्विता रुही आपल्या गाण्यातून साकार करणारे वेदा नेरुरकर. वेदासाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया आणि ऐकूया हे गीत. मला पाहुनी हासतो चांदवा, मला पाहुनी हासतो चांदवा, लपेटून घेतो मला गारवा,
मला पाहुनी हासतो चांदवा मला पाहुनी हासतो चांदवा मला पाहुनी हासतो चांदवा लपेटून घेतो मला गारवा अशी आजही धुंद झाली निशा अशी आजही धुंद झाली निशा कशा दंगल्या आज दाही दिशा कशा दंगल्या आज दाही दिशा अशी आजही धुंद झाली निशा अशी आजही धुंद झाली निशा कशा दंगल्या आज दाही दिशा आज दाही दिशा आज दाही दिशा कशा दंगल्या आज दाही दिशा तिथे दूर ती लाजते चांदणी तिथे दूर ती लाजते चांदणी तिथे दूर ती लाजते चांदणी इथे रात राणी फुले अंगणी इथे रात राणी फुले अंगणी मला सांगतो दूरचा तो दिवा मला सांगतो दूरचा तो दिवा मला सांगतो मला सांगतो मला सांगतो दूरचा तो दिवा कुणाचा तरी हात हाती हवा कुणाचा तरी हात हाती हवा मला पाहुनी हासतो चांदवा हासतो चांदवा हासतो चांदवा मला पाहुनी 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 हासतो चांदवा लपेटून घेतो मला गारवा लपेटून घेतो मला गारवा लपेटून घेतो मला गारवा इतक्या सुंदर इतक्या गोड पद्धतीने हे तिने गाणं या ठिकाणी सादर केलंय. खूप खूप अभिनंदन मेधा. ही सगळी गाणी ऐकत असताना खरं तर पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की आज आपण ती पहिल्यांदा ऐकतो आहोत, पण तसं वाटू नये. इतकी ती आपल्या मातीतली वाटतात, इतकी ती त्या कथानकाची वाटतात, इतकी ती त्या पात्रांची वाटतात. संगीत नाटकामध्ये खरंच संगीत कसं असावं, संगीत नाटकामध्ये नाट्य आणि संगीत यांचा समतोल राखणं ही मला वाटतं फार गरजेची गोष्ट आहे. तो एक कळीचा मुद्दा आहे, कारण नाटक म्हणजे मधून मधून संवाद आणि बाकी गाण्याची मैफिल असं नव्हे.
म्हणजे जसं अलीकडे ब्रेकमध्ये वेळ मिळाला की मालिका दाखवतात, तसं गाण्यांमध्ये वेळ मिळाला तर कथासारखं वा पुढे, असा प्रकार असू नये. किंवा नाटकात उगीच 2 गाणी घातली आहेत म्हणून त्याला संगीत नाटक म्हणूया, हा अट्टहास पण बरा नाही. मग कसं असावं संगीत नाटक? कुणीतरी छान उपमा दिली आहे की संगीत नाटक कसं असावं किंवा नाटकामध्ये संगीत कसं असावं, तर साखर भातात साखर असते तसं असावं. म्हणजे साखर भात म्हणजे साखरेचा भात नव्हे, पण तो साखरेशिवायही शक्य नाही, तसं संगीत नाटक असावं. या सगळ्याच नाटकांमध्ये आज जी आपण 4 नाटकं आत्तापर्यंत पाहतो आहोत, आपल्याला संगीत आणि संगीतातून फुलत गेलेलं कथानक आणि कथानकातून फुलत गेलेलं संगीत, हा दोन्हीचा उत्तम समतोल बघायला मिळतोय. आणि म्हणूनच आत्ताचं हे गाणं जे आपण ऐकलं, रुही सज्जामध्ये गवाक्षामध्ये चंद्र पाहात स्वतःच्या मस्तीत मग्न, असं हे गाणं गातीये. आणि तिला तो दूरचा दिवा, तसा एक शायर, एक कवी तिला बघतोय. आणि त्या कवीला ही आपली प्रेयसी वाटते, आपली जी जोडीदार, जी मैत्रीण आपण शोधतोय ती हीच, असा त्याला भास होतोय. आणि तिला असं पाहिल्यावर, तिच्या सौंदर्यावर, स्वरमाधुर्यावर भाळल्यावर त्याचे शब्द जणू गुणगुणू लागतात. शब्द आपोआप माझे गुणगुणाया लागले. शब्द आपोआप माझे गुणगुणाया लागले. गीत श्वासातून माझ्या, गीत श्वासातून माझ्या दरवळाया लागले. शब्द आपोआप माझे गुणगुणाया लागले. पाहुनी तो चेहरा, पाहुनी तो चेहरा, चांदवाही लाजला. पाहुनी तो चेहरा, चांदवाही लाजला. लाजुनी तारे नभीचे, लाजुनी तारे नभीचे मावळाया लागले. शब्द आपोआप माझे गुणगुणाया लागले. पाहता दुरुनी तिला, पाहता दुरुनी तिला, पाहता दुरुनी तिला. होश नाही राहिला. पाहता दुरुनी तिला, पाहता पाहता दुरुनी तिला. होश नाही राहिला. होश 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 नाही राहिला. पाहता दुरुनी तिला. होश नाही राहिला. मिलनाला हृदय माझे, मिलनाला हृदय माझे, मिलनाला हृदय माझे तळमळाया लागले.
शब्द आपोआप माझे गुणगुणाया लागले. गीत श्वासातून माझ्या, गीत श्वासातून माझ्या दरवळाया लागले. शब्द आपोआप माझे गुणगुणाया लागले. शब्द आपोआप माझे, शब्द आपोआप माझे, शब्द आपोआप माझे गुणगुणाया लागले. क्या बात. हे असं वातावरण एका नाटकातून 3 तासांसाठी आपल्यासमोर साकार करणं ही तशी अवघड गोष्ट आहे, सोपी नक्कीच नाही. आणि म्हणूनच पुन्हा एकदा या नाटकाच्या कथानकाकडे आपण जर वळलो तर एका काल्पनिक कथानकाची निर्मिती आपण करतो आहोत. आपल्याकडे कुठलेही धागेदोरे नाहीत, कुठलाही आधार नाही, पण ही झालेली निर्मिती किती सुंदर आहे बघा. हा आमिर अली जो आहे, जो ताजमहालाची पुढे जाऊन निर्मिती करणार आहे, तो किती निष्णात शिल्पकार असायला पाहिजे. तर तो या नाटकामध्ये असा दाखवला आहे की त्याच्याकडे अशी त्याला काय म्हणूया सिद्धी प्राप्त आहे किंवा त्याचं कौशल्य असं आहे की तो एखाद्या माणसाचा नुसता हात बघून त्याची प्रतिकृती तयार करू शकतो. ताजमहाल बनवू शकणारा शिल्पकार हा असाच काहीतरी जादुई असला पाहिजे, नाही का. आणि म्हणून त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्यासमोर 4 हात धरले जातात. त्या स्त्रियांचे चेहरे त्याला दिसत नाही आहेत, पडद्याआड त्या उभ्या आहेत. त्यांनी फक्त पडद्यातून हात पुढे केला आहे. त्यातला सगळ्यात सुंदर हात रुहीचा आहे. त्यामुळे नकळत त्यांनी रुहीच्या हातामध्ये कडं चढवलं आहे की या हाताचा चेहरा मी आता बनवून दाखवतो म्हणून. आणि तिचा चेहरा आधी न पाहता त्यांनी हुबेहूब तिची मूर्ती तयार केली आहे. आता अशी कला पाहिल्यानंतर रुहीसारखी सौंदर्यासक्त मुलगी त्या शिल्पकाराच्या प्रेमात पडली नसती तरच नवल. आणि त्यामुळे त्यांचं मिलन झालेलं आहे आणि त्यांच्या या समसमा संयोगाला अर्थातच सगळ्यांचा पाठिंबा आहे, पुढाकार आहे. आणि या दोघांचं मिलन झाल्यानंतर रुही गाऊ लागते. स्वप्न
चूर झाले मी पाहता तुला लाजून चूर झाले मी पाहता तुला लाजून चूर झाले लाजून चूर झाले लाजून चूर झाले मी पाहता तुला लाजून चूर झाले मी पाहता तुला तो हाच चेहरा तो हाच चेहरा मी तो हाच चेहरा मी स्वप्नात पाहिला लाजून चूर झाले मी पाहता तुला लाजून चूर झाले मी पाहता तुला मी पाहता तुला मी पाहता तुला क्या बात. मला वाटतं नायिकेचं नाव रमा नाही, रोझी नाही, रुही आहे याचं भान सगळ्यांनी जपलंय. ते संगीतामध्ये जपलं गेलंय, शब्दामध्ये जपलं गेलंय आणि ज्या पद्धतीने वेदश्रीताईंनी गायलं मला वाटतं त्याही गायकीमध्ये सुद्धा ती रुही असल्याचं भान, तिच्या सांगीतिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचं भान खूप सुंदर पद्धतीने आपल्यासमोर आलं. प्रेम म्हणजे नेमकं काय हा तसा चिरंतन प्रश्न आहे. सुधीर मोघेंचे फार सुंदर शब्द आहेत. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. बरं हे प्रेम कसं असतं? शोधून कधी सापडत नाही, शोधून कधी सापडत नाही, मागून कधी मिळत नाही. वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणता टळत नाही, टाळू म्हणता टळत नाही. पण हे प्रेमाचं वादळ झेलण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. या नाटकामध्ये नेमका हाच संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. रुही आणि आमिर अली यांचं मिलन तर झालंय, पण आता पेच असा आहे की शहाजहान, सम्राट शहाजहान, बादशाह शहाजहानच्या बेगमचं निधन झालेलं आहे, मुमताज बेगमचं निधन झालं आहे आणि त्यासाठी स्मारक बनवायचं आहे आणि ते काम करायला एकटा आमिर अलीच योग्य आहे याविषयी शहाजहानची खात्री आहे आणि त्यांनी डिझाईन्स मागवली आहेत. पण हा प्रेमात आकंठ बुडालेला. म्हटलं जातं ना की वेदनेचा डंख असल्याशिवाय प्रतिभेचे पंख फुटत नाही. त्यामुळे याला काहीच सुचत नाही आहे आणि रुहीच्या लक्षात येतं आहे की माझं प्रेम हा या एका महान कलाकाराच्या प्रतिभेचा अडसर ठरतोय. माझा मोह त्याला काही सुचू देत नाही आहे. मग आता तिच्या प्रेमाची परीक्षा आहे. काय करावं तिने? त्याच्या प्रतिभेचे पंख पुन्हा एकदा फुलावेत, त्यांनी पुन्हा एकदा भरारी घ्यावी म्हणून ती स्वतःचे प्राण द्यायला सुद्धा तयार होते. का तर त्याच्या मनामध्ये ती एक चिरवेदना राहील आणि त्या चिरवेदनेतून सुंदर सुंदर कलाकृती निर्माण होतील. ही प्रेमाची ताकद आहे. आणि एका बाजूला प्रेमासाठी असं स्वतःचं सर्वस्व, स्वतःचे प्राण सुद्धा द्यायला निघालेली रुही आणि त्याच वेळी ती त्याची कधीही होणार नाही याची खात्री असताना अशा परिस्थितीत तिचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण द्यायला सज्ज झालेला कवी तो म्हणतो, धन दौलत ना माझ्या पाशी आहे प्रेम अपार. धन दौलत ना माझ्या पाशी आहे प्रेम अपार. प्रिये तुझ्यास्तव शोधत फिरतो, प्रिये तुझ्यास्तव शोधत फिरतो मी स्वर्गाचे दार. धन दौलत ना माझ्या पाशी आहे प्रेम अपार. धन दौलत ना माझ्या पाशी आहे प्रेम अपार. पवित्र माझी प्रेम भावना,
प्रेमच पूजा प्रेम प्रार्थना पवित्र माझी प्रेम भावना प्रेमच पूजा प्रेम प्रार्थना प्रेम खुदाची असे खुदाई प्रेम खुदाची असे खुदाई विश्वाचा आधार धन दौलत ना माझ्या पाशी आहे प्रेम अपार धन दौलत ना माझ्या पाशी धन दौलत ना माझ्या पाशी आहे प्रेम धन दौलत ना माझ्या पाशी आहे प्रेम पवित्र माझी प्रेम भावना प्रेमच पूजा प्रेम प्रार्थना पवित्र माझी पवित्र माझी प्रेम भावना प्रेमच पूजा प्रेम प्रार्थना पवित्र माझी प्रेम भावना प्रेमच पूजा प्रेम प्रार्थना प्रेम खुदाची असे खुदाई प्रेम खुदाची असे खुदाई प्रेम खुदाची असे खुदाई विश्वाचा आधार विश्वाचा आधार धन दौलत ना माझ्या पाशी आहे प्रेम अपार प्रिये तुझ्यास्तव शोधत फिरतो प्रिये तुझ्यास्तव शोधत फिरतो मी स्वर्गाचे दार धन दौलत ना माझ्या पाशी आहे प्रेम अपार आहे प्रेम अपार आहे प्रेम अपार वा च्या आधी धन्यवाद. नांदीने सुरुवात केल्यानंतर भरतवाक्याकडे वळत असताना आपल्या नाटकाच्या किंवा आजच्या कार्यक्रमाच्या शीर्षकाकडे जर आपण पाहिलं तर नवोन्मेषी नाट्यसंगीत असं म्हटलेलं आहे. प्रतिभेची व्याख्याच नव उन्मेषशालिनी प्रतिभा अशी केली जाते आणि ती दोन प्रकारची असते असं राजशेखरांनी सांगितलंय. एक कारयित्री प्रतिभा जी आशाताईंकडे आहे, जी या सगळ्या गायकांकडे आहे, वादकांकडे आहे, आणि दुसरी भावयित्री प्रतिभा जे आम्ही सादर केलं ते त्या रसाशी एक होणारे असे आपण रसिका आहात. त्यामुळे या कार्यक्रमाच्या यशामध्ये
या बाजू इतकाच त्या पलीकडच्या बाजूचा अतिशय मोलाचा वाटा आहे. आपणा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. शेवटी हा नाटकाचा खेळ असतो कशासाठी? हे एक क्रीडनीयक आपण इंद्रानी ब्रह्मदेवाकडे मागितलं असं म्हणतात. कशासाठी? तर या सगळ्या आयुष्यामध्ये जे काही ताप आहे, दुःख आहे, हे सगळं दूर व्हावं, थोडंसं विश्रांतीजनन व्हावं आणि त्याचबरोबर थोडंसं उपदेशजननसुद्धा व्हावं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. मला वाटतं आज या चारही नाटकांमधून आपण आयुष्याविषयी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न या नाटकांनी नक्की केला. तेव्हा या कार्यक्रमाची सांगता करत असताना आपण पुन्हा एकदा सीतावियोग या नाटकाकडे जातो आहोत. आणि आजची आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेता आजची जी सीता आहे, आजची जी स्त्री आहे, तिला किती खडतर अग्निदिव्यांना सामोरं जावं लागतंय. मग लोकलमधून प्रवास करताना सुद्धा ती सुरक्षित नाही आहे. आमच्या स्त्रिया तर जाऊ दे, आमची लहान मुलंसुद्धा सुरक्षित नाही आहेत. हा जो एक अतिशय असुरक्षित वातावरणाचा एक ताण आपल्या सगळ्यांच्या मनावरती आहे. तर मला वाटतं आदिकवी वाल्मिकी असतील, रंगदेवता असेल, सर्व देवी देवतांना आणि प्रत्यक्ष रामाला, प्रत्यक्ष सीतेला सुद्धा आपल्याला हेच मागणं मागायचं आहे की या आम्ही कथा गातो आहोत, तुमच्या या कथा गाता गाता आमच्या मनीच्या या ज्या व्यथा आहेत, हे जे दुःख आहे ते लयाला जाऊ दे. जसं ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं होतं तसं या सगळ्या नाटकांच्या वतीने, या आज सादर केलेल्या नाटकांच्या वतीने सीतावियोग या नाटकाचं हे भरतवाक्य आपण पसायदानासारखं सगळ्यांना सुख लाभावं आणि सगळ्यांना सुरक्षितता लाभावी यासाठी अर्पण करूया. या करूया आज सारे रामचरणी प्रार्थना. या करूया आज सारे रामचरणी प्रार्थना. द्या तुम्ही आशीष देवा, संपवाही वंचना, संपवाही वंचना. या महाकाव्यातही अमर राहू दे कथा. या महाकाव्यातही अमर राहू दे कथा. मात्र जाऊ दे लयाला जानकीची ही व्यथा. मात्र जाऊ दे लयाला जानकीची ही व्यथा. या करूया आज सारे रामचरणी प्रार्थना. द्या तुम्ही आशीष देवा, संपवाही वंचना, संपवाही वंचना. आजची ही जानकी त्या संशयाने नाजळावी. आजची ही जानकी त्या संशयाने नाजळावी. प्रेम विश्वा